नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एसबीआय मुळे एटीएम मध्ये खडखडाट, आरबीआय कडे तक्रार, 100 कोटींची नुकसान भरपाईची मागणी. स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय चे 65,000 एटीएम चे नेटवर्क आहे. यापैकी 50% अधिक एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम बँकेकडून केले जात असून सध्या मोठी शहरे वगळता टियर 2 आणि टियर 3 मधील शहरातील एटीएम मध्ये पुरेशा नोटा उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार एटीएम उद्योगातील कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवली आहे. एटीएम मध्ये कॅशचा तुटवडा होत असल्याने अनेक एटीएम बंद पडले आहेत. यामुळे एटीएम ऑपरेटर्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एटीएम बंद राहिल्याने ऑपरेटर्सला ट्रान्झॅक्शन आणि इंटरचेंज फीचे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी बँकिंग उद्योगाने 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुद्धा संघटनेनं आरबीआयला पाठवलेल्या पत्रात केली आहे. छोट्या शहरात आणि ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैसे पाठवले जात नाहीत, असा आरोप संघटनेनं केला आहे. 20 जूनपर्यंत ही समस्या सोडवावी, अशी विनंतीही संघटनेनं केली आहे. HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी MCLR मध्ये 5 ते 10 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. बँकेचे MCLR दर आता 8.5% वरून 8.65% वाढवला आहे. 1 वर्षाचे कर्ज 8.35% वरून 8.40% 3 वर्षाचे कर्ज 8.60% वरून 8.65% वाढ करण्यात आली आहे. बँकेने 2 वर्षाच्या कर्जामध्ये 10 बेसिक पॉईंट्सची थेट वाढ केली आहे.